सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी सोलापूर येथे राहणाऱ्या वैभव वाघे याचा लोखंडी रॉड, लाकडी दंडुका, फरशी, पट्टा या प्राणघातक हत्यारासह अमानुष मारहाण करून खून केल्याप्रकरणी तसेच पीडित महिला रितेश विलास गायकवाड, निलेश शिरसे, सागर शिरसे, सुमित विलास गायकवाड यांना मारहाण करून गंभीर जखमी करून जीवेठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी प्रमोद गायकवाड, प्रसेनजीत गायकवाड, हर्षजित गायकवाड, संजय उर्फ सोन्या गायकवाड, मनोज राज अंकुश, सनी निकंबे, योगेश उर्फ सोन्या अस्वले यांच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस स्टेशन येथे वैभव वाघे याचा खून आणि जखमी साक्षीदारांना जीवेठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंद आहे। 1 जानेवारी 2025 रोजी रात्री 12:30च्या सुमारास भीमा कोरेगाव पुणे येथे शौर्य दिन साजरा करण्यासाठी सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटीतील रिंकी शिवशरण, आदित्य दावडे, पृथ्वीराज शिरसे, रितेश गायकवाड हे थांबले असताना बुद्ध विहार जवळ सर्व आरोपी हे त्याच्या कुटुंबासह थांबले होते। यावेळी सनी निकंबे हा दारू पिऊन पीडित महिलेच्या अंगावर आला। प्रमोद गायकवाड पट्टा काढून आदित्य दावडे यास मारहाण करू लागला। यावेळी ऋतुज गायकवाड, रिंकी शिवशरण यांनी अडवण्याचा प्रयत्न केला असता प्रमोद गायकवाड याने प्रसेनजीत उर्फ लकी, संजय, सोन्या या तिघांना आवाज देऊन गाडीतील रॉड काढून घेऊन या लोकांना माज आलेला आहे असे ओरडून शिवीगाळ करून त्यांना बोलावून घेतले। सर्वजण लोखंडी रॉड घेऊन आल्यावर सर्वांनी मिळून पीडित महिला रितेश गायकवाड, सुमित गायकवाड यांना मारहाण केले। यावेळी कोणी जर मदतीला आले तर त्यांना देखील सोडणार नाही असे ओरडल्याने कोणी देखील मदतीला आले नाही। लोखंडी रॉडने वैभव वाघे याचे हात, पाय, तोंड आणि डोक्यात मारले। प्रसेनजीत गायकवाड, संजय गायकवाड, हर्षजित गायकवाड यांनी लोखंडी रॉडने हातापायावर, डोक्यावर, पाठीवर मिळेल तिथे मारहाण केली। त्यांच्या या मारहाणीतून तो रक्तबंबाळ होऊन पडल्यानंतर सर्व आरोपी निघून गेले। वैभव वाघे यास सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केल्यानंतर 6 जानेवारी रोजी तो मरण पावला। सदर प्रकरणातील फरार आरोपी योगेश उर्फ सोन्या गांधी अस्वले यास पोलिसांनी पुणे येथून अटक करून मेहरबान न्यायालयात हजर केले। पोलिसांनी आरोपीकडे सखोल तपास करण्याकामी पोलीस कोठडीची मागणी केली। गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने आरोपीस 12 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। यात मूळ फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट संतोष नावकर, ॲडव्होकेट वैष्णवी नावकर, ॲडव्होकेट राहुल रुपनर, ॲडव्होकेट शैलेश पोटफोडे तर सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट अमर डोके, आरोपीतर्फे ॲडव्होकेट कदीर औटी हे काम पाहत आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।